हाय फ्रेंड्स, बघू शकता आज आपण मस्त असे तोतापुरी कच्ची कैरी आणलेली आहे। कैरीचे आपण आता मस्त असं गुळंबा बनवणार आहे। तुम्ही गुळंबा कधी खाल्ले का नक्की कमेंट करून सांगा। कच्ची कैरीचे तर आपण भरपूर प्रकारचे लोणचं हे ते बनवू शकतो, पण आज गुळंबा बनवणार आहे। तर गुळंबा कसे बनवायचं व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा, म्हणजे तुम्हाला समजेल। सर्वात आधी आपण कैरी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आपल्याला कैरीवरचा समोरचा डेट आपण कट करून घेतले। या प्रकारे आपल्याला सोलून घ्यायचा आहे। हा गुळंबा खाण्यासाठी एक नंबर लागतो आणि अगदी तुम्ही वर्षभरासाठी फ्रीज मध्ये स्टोर सुद्धा करू शकतो। एकच नंबर लागतो खाण्यासाठी आणि लहान मुलं जरी असले आपल्या घरात तरी खूप आवडीने खाऊ शकतात। अगदी सोपी पद्धतीने असे स्किन आपल्याला काढून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण ह्याच्यावरची सर्व स्किन काढून घेतलेले आहे। आता आपण कैरीला फोड फोड मध्ये कट करून घेऊया। पाहू शकता अशा प्रकारचे आपल्याला फोड फोड करून घ्यायचं आहे। पाहू शकता आपण सर्व फोड फोड मोठे मोठे कट करून घेतले। आता मी ह्याच्यातून अशा प्रकारचे फोड कट करणार आहे, मीडियम साइजचे। तुम्ही पण एकदा या प्रकारे गुळंबा नक्की बनवून बघा, एक नंबर आणि टेस्टी लागतं। पाहू शकता आपण या प्रकारे सर्व फोड करून घेतलेले आहे। तर आपण हे आता कैरी कट केलेले आपण गरम पाण्यामध्ये ठेवणार आहे 1-2 मिनिटं। इथे आपण गॅसवर पाणी एका टोपामध्ये उकळून घेतलेले आहे, त्याच्यामध्ये कैरी टाकणार आहे मी। एक मिनिटासाठी आपल्याला हे कैरी शिजून घ्यायचं आहे, फक्त 1 मिनिटासाठी। कैरी लगेच शिजते। पाहू शकता आपल्या कैरी गरम पाण्यामध्ये आपण 1 मिनिट शिजवले। पाहू शकता शिजल्यावर वेगळे दिसते, जास्त गाळ करायचं नाही आपल्याला, अर्धवट शिजवायचं आहे 50%। आपण हे कैरी गाळून घेऊया। कढाईवर आपण पुरणची चाळण ठेवले, त्याच्यावर या प्रकारे आपल्याला काढून घ्यायचे, म्हणजे सर्व पाणी आपलं निघून जाईल। अशा प्रकारेच ठेवायचे आपल्याला। गॅसवर आपण कढाई ठेवलेली आहे। आपण गुळंबासाठी तर गूळ कट करून घेतलेले आहे, ते आपल्याला कढाईमध्ये टाकायचे गूळ। गुळाला चांगलं वितळून घ्यायचं आहे, जळून नाही द्यायचं। इथं आपल्याला गूळ व्यवस्थित पिघळून घ्यायचं सगळं बारीक गॅसवर। आपल्याला आता याच्यातच कैरी टाकून घ्यायचं आहे। कैरीला छान मिक्स करून घ्यायचं। पाहू शकता आपण कैरी टाकले आणि गुळात छान असं पाणी सुटलेलं आहे। आपल्याला हे छान पाकामध्ये शिजून घ्यायचं आहे अजून, जोपर्यंत हे पाणी सर्व आटत नाही तोवर छान असं एक पाक तयार झाला पाहिजे कैरीचा आणि गुळाचं मस्त नागी। तोपर्यंत आपण इकडं इलायची पावडर तयार करून घेऊया। आपल्याला गुळंबामध्ये 1-2 इलायची टाकायचं आहे, तर आपण 2च कैरीचं गुळंबा बनवलंय, थोडाच आहे त्यामुळे 2 टाकायचं आहे। जर जास्त प्रमाणात टाकले तर 4-5 तुम्ही लवंग ह्याच्यामध्ये ॲड करू शकता। हे लवंगाने खूप सुंदर असं गुळंबाला सुगंध येतो। अगदी चिमूटभर ह्याच्यात मीठ टाकायचे आपल्याला, अगदी थोडासा, आणि
वाटलेली आपल्याला इलायची पावडर टाकायचं आहे. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. पाहू शकता शिजल्यावर किती भारी दिसते. एकदम मस्त अशी फोड खायला एक नंबर लागते गुळाची. आपल्याला अजून 1-2 मिनिटं ह्याला शिजून द्यायचं आहे. आपण जास्त गुळ वापरणार नाहीये, तरी पण भरपूर गुळ टाकले. मी पावशेर गुळ टाकले 2 कैरीमध्ये. जर कैरी आंबट असेल तर तुम्ही अर्धा किलोला अर्धा किलो गुळ टाकू शकता. पाहू शकता आपला गुळांबा किती सुंदर तयार झालेला आहे. या प्रकारे फोड करून जर गुळांबा बनवले तर फोड सुद्धा ह्याच्यातले खायला आपल्याला एक नंबर लागते टेस्टला. की सुंदर बनवले तर नुसता गुळासारखंच लागतो, पण असे बनवले तर एक नंबर लागतं. खूप सुंदर असं गुळांबा आपला रेडी झालेला आहे. इथं 2 कैरीचा गुळांबा बघू शकता तुम्ही, एवढा तयार झालेला आहे. तुम्ही हा गुळांबा एका काचेच्या भरणीत भरून वर्षभरासाठी किंवा 6 महिन्यासाठी फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. अगदी हा गुळांबा 6 महिने टिकतो आणि तुम्ही बिंदास बनवून फ्रीजमध्ये वर्षभरासाठी सुद्धा ठेवू शकता. बाहेर ठेवले तरी अगदी 2-3 महिने आरामशीर टिकतो हा गुळांबा, फ्रीज नसले तरी पण. व्हिडिओ कसा वाटलं नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि फॉलो करायला विसरू नका. बाय बाय.